आपल्याला प्रत्येकाला एकमेकाचे स्वभाव, एकमेकाचे मतं ही माहिती आहे. त्याच्यावर आज अजित पवारला भेटावं का नाही, त्याचा मूड आहे का नाही, ती ज्याने चळवळला चांगलं कळलं. मुरली काकाला चांगलं कळलं, स्वातीला कळलं, रोहनताई कळलं. गमतीचा भाग जाऊ द्या. आता तुम्हाला कळते का मागचा अजित पवार आता चाललं तर म्हणलंय त्याच्यामध्ये आता काळानुसार जसं वय वाढतं तसं आपल्याला बदलावं लागतं. त्याच्यामध्ये मॅच्युरिटी येते. आता पूर्वी कसं आपण काही केलं तर आपल्यावर पांघरून घालायला साहेब असायचे, आता आपल्यालाच पांघरून घालायचं. त्याच्यामुळं बाबांचा गमतीचा भाग तुम्ही खरंच ते समजून घ्या. आपल्याला नवीन तरुणांना, तरुणींना, युवतींना त्या सगळ्यांना बरोबर घ्यायचं आहे. त्यावेळेस उमेदवारी देताना पण आपण काही नवे चेहरे देण्याचा प्रयत्न करू. दोन्ही म्हणजे कॉर्पोरेशन पण सगळीकडे, अजूनही काही सहकारी पक्षामध्ये येत आहेत. आपले सदानंद शेट्टी आणि ते सगळ्या ग्रुप पण येणार आहे. त्यांनाही सुभाष आणि सुनील आपल्याला वेगळा वेळ द्यायचा आहे. बाकीच्या पण इतर सहकारी बरेच जण आहेत. त्या पद्धतीनं माझा प्रयत्न चाललाय. ग्रामीण भागामध्ये पण अजून काही माझ्या बरोबर येणार आहेत. माझ्या त्यांच्यावर मीटिंग वगैरे झालेल्या आहे आणि त्या पद्धतीनं आपण करू.